न्यायालयाचा आम्ही अवमान करू इच्छित नाही असं बच्चू कडू यांनी म्हटलंय। मरणाऱ्या शेतकऱ्यांवर न्यायालयानं आदेश काढले नाही। पोलिसांनी सर्व आंदोलकांची व्यवस्था करा, आदेश मानण्यास तयार आहे, जेलमध्ये व्यवस्था करा, सरकार रडीचा डाव खेळतंय असं राजू शेट्टी यांनी म्हटलंय। शेतकऱ्यांची पोरं जेलमध्ये जाण्यास तयार आहे असं अजित नवले म्हणाले, तर जनता हीच कोर्ट असल्याचं महादेव जानकरांनी म्हटलंय। हे त्याने आदेश ठरवलेला आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीनं शिखंडीचा डाव खेळायला लागलेले आहेत। मला सरकारमध्ये जे कोणी मोडके आहेत मला माहिती आहे, अशा पद्धतीनं शिखंडीचा डाव जर खेळणार असाल तर कमरेला चड्डी सुद्धा शिल्लक राहणार नाही, हे लक्षात ठेवा। सरकार बदलल्याशिवाय देवेंद्र तुला शांत बसून देणार नाही, हा आजचा इशारा आहे। महाराष्ट्रात आम्ही बंद करू, तुम्ही ज्या गव्हर्नमेंट सरकारच्या माध्यमातून कोर्टाच्या माध्यमातून सरळ मार्गाने लढत करत असताना वाम मार्गाने डाव टाकताय। मिस्टर देवेंद्र फडणवीस तुला घालवल्याशिवाय राहणार नाही, हाच आम्हाला काकांचा इशारा आहे। लोकांनी लढावं, संघर्ष करावा आणि सरकारच्या अवघड आलं की मग त्यांनी न्यायालयाची मदत घ्यावी आणि आपले लोकशाही अधिकार हे मातीत गाडावे। हे जर आता आपण सहन केलं तर यापुढे कोणतंही आंदोलन उभं राहणार नाही। आज जे मुंबईला जरांगे पाटलांच्या आंदोलनात झालं, आज जे बच्चू कडूंच्या आंदोलनात होत आहे, शेट्टी साहेब तेच उद्या तुमच्या, ते आमच्या, ते प्रत्येकाच्या आंदोलनात होणार आहे। कोर्टाच्या आदेशानंतरही आंदोलक मात्र मागे हटेना असं पाहायला मिळतंय। कोर्टानं दिलेली वेळ संपली, बच्चू कडू मात्र आंदोलनावर ठाम आहे। तर आज बच्चू कडू मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे। सरकारकडूनशी चर्चेसाठी तयार आहे, मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन आलोय, आमदार आशिष जयस्वाल यांनी ही माहिती दिली आहे। तर सरकारकडूनशी चर्चेसाठी तयार असल्याचं आशिष जयस्वाल यांनी म्हटलंय। संघर्ष करावा आणि सरकारच्या अवघड आलं की मग त्यांनी न्यायालयाची मदत घ्यावी आणि आपले लोकशाही अधिकार हे मातीत गाडावे। हे जर आता आपण सहन केलं तर यापुढे कोणतंही आंदोलन उभं राहणार नाही। आज जे मुंबईला जरांगे पाटलांच्या आंदोलनात झालं, आज जे बच्चू कडूंच्या आंदोलनात होत आहे, शेट्टी साहेब तेच उद्या तुमच्या, ते आमच्या, ते प्रत्येकाच्या आंदोलनात होणार आहे। कालच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी बैठक आयोजित केली होती आणि त्या बैठकीमध्ये सर्व उच्चस्तरीय मंत्रालयाच्या सर्व विभागाच्या सचिव आणि मंत्री यांना बोलवण्यात आलं होतं, परंतु माननीय बच्चू कडू साहेब आणि इतर जी काही शेतकऱ्यांचे नेते आहेत ते काही मुंबईला त्यांना येणं शक्य नव्हतं। म्हणून आज माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी यांचा निरोप घेऊन मी या ठिकाणी आलेलो आहोत की त्यांनी सरकार या सर्व विषयावर सकारात्मक चर्चा करायला तयार आहे।